नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक अत्यंत दिलासादायक आणि गोड अपडेट आहे। ह्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विमा जमा होणार आहे, कारण की तो पीक विमा मंजूर झालेला आहे। आता तो कोणता जिल्हा आहे, की त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, कोण्या पिकासाठी मंजूर झालेले आहेत आणि हा पीक विमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होऊ शकतो, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि गोड अपडेट आहे, कारण की धाराशिव जिल्ह्यातील 5,32,000 शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयाचा पीक विमा अखेर मंजूर झालेला आहे आणि तो पीक विमा या वर्षीचा म्हणजे खरीप हंगाम 2024चा पीक विमा आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण आता लवकरच केलं जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेम दाखल केलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत क्लेम केलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 5,49,000। ह्या सर्व पूर्व सूचना विमा कंपनीकडे आल्या होत्या, म्हणजे 5,49,000 शेतकऱ्यांनी आपले क्लेम विमा कंपनीकडे दाखल केलेल्या होत्या, पूर्व सूचना दाखल केलेल्या होत्या। त्यामुळे 5,49,000 शेतकऱ्यांपैकी 5,32,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी पात्र केलेला आहे आणि या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि जवळपास याच्यामध्ये सर्वाधिक क्लेम सोयाबीन या पिकाचे होते आणि या सोयाबीन या पिकासाठी जवळपास 4,70,000 शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर क्लेम कॅल्क्युलेशन झालेला आहे। याच्यामध्ये पीक विमा कंपनी, जिल्हास्तरीय पीक विमा समिती यांच्या माध्यमातून पीक विमा क्लेमच्या कॅल्क्युलेशनचं काम सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि कॅल्क्युलेशन आता हेक्टरी किती रुपये करण्यात आलेलं आहे याची माहिती थोडक्यात सांगणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये हेक्टरी 6,200 ते 6,500 रुपये हेक्टर पर्यंत विमा कंपनी आणि जिल्हास्तरीय पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं 6,200 ते 6,500 रुपयापर्यंत क्लेमचं सेटलमेंट म्हणजेच कॅल्क्युलेशन ठरवण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण डाटा कृषी विभागाला सादर करण्यात आलेला आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून आता हा पीक विमाच्या संदर्भात दखल घेण्यात येईल आणि याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होईल, अशा संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे। आणि आता हे अपडेट होतं धाराशिव जिल्ह्यासंदर्भात, परंतु आता इतरही जिल्ह्याचे क्लेम कॅल्क्युलेशन करण्यात येतील। जिल्हास्तरीय पीक विमा समिती असेल किंवा पीक विमा कंपनी असेल, या दोघांच्याही माध्यमातून आता प्रत्येक जिल्ह्याचं क्लेम कॅल्क्युलेशन करण्यात येईल आणि हेक्टरी किती रुपये पीक विमा द्यायचा हे ठरवण्यात येईल आणि याच्यानंतर त्याही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होईल। परंतु आता धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी असाल तर त्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता आमच्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा कधी वाटप होणार। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पीक विम्याचं वाटप हे होऊ शकतं। अशा संदर्भातलं धाराशिव जिल्ह्यातलं छोटंसं अपडेट हे होतं। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि आता इतरही जिल्ह्याचे आता एकेका जिल्ह्याने अपडेट येतील आणि त्याही जिल्ह्याचे अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूयात। या व्हिडिओमध्ये मी धाराशिव जिल्ह्यासंदर्भात डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, तुमच्या जिल्ह्याची स्पेशल अशी माहिती देण्याचा प्रयत्न करतो। आणि हे जे काही धाराशिव जिल्ह्यातलं अपडेट आलेलं होतं ते राणा जगजित सिंह म्हणजे आमदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।